नमस्कार मंडळी, प्रेस्टीज रेसिपीत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर बघताच तोंडाला पाणी येईल अशी आपली आजची डिश आहे। अर्थातच गुजराती डिश आहे आणि नाव आहे खांडवी। बनवायला एकदम सोपी आहे, चवीला उत्तम आहे आणि कोणीही खाईल आणि कोणीही बनवेल इतक्या मस्त प्रकारे आपण ही पद्धत आज सांगितलेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। साधारण 2 वाटी बेसन आपण घेतलेला आहे। आता त्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे। त्यात आपण मसाले टाकून घेऊयात। यासाठी आपण घेतलेला आहे 1 चमचाभर ओवा, त्याचबरोबर हिरव्या मिरच्याचा ठेचा आहे, अर्थात हिरव्या मिरचीची पेस्ट आहे, लसूण अद्रक टाकून वाटून घेतले जेणेकरून आपल्या ज्या खांडव्याचा स्वाद आहे तो छान प्रकारे येईल। आता त्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे काही टाकायचं नाही, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हळद टाकायची थोडीशी रंगासाठी अर्थातच। आता या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। साधारण अर्धा चमच्याच्या जवळ आपण इथे हळद टाकून घेतलेली आहे, मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता त्यामध्ये आपल्याला ताक किंवा दही नसेल तर ताकाचा वापर करू शकता आणि ताक नसेल तर दह्याचा वापर करू शकता, पण पाण्यामध्ये अजिबात फेटू नका, नाहीतर आपले खांडवे बिघडतात। त्यासाठी ताक नाहीतर दही या दोन्हीपैकी एकाचा वापर आपल्याला करायचा आहे। व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि नंतर पाणी टाकायचं आहे, म्हणजे थोडंसं दही नाहीतर ताक त्याला असायलाच पाहिजे, तरच ते व्यवस्थित बनलं जातं, नाहीतर चांगली खांडवी बनत नाहीत। चांगल्या प्रकारे आपण त्यांना फेटून घ्यायचं आहे। बॅटर याचं चांगलं पातळ लागतं जेणेकरून पीठ व्यवस्थित शिजलं जावं आणि एक चिकनपणा त्याला यावा, जेणेकरून जो आपण खांडवे पाडतो त्यावेळेस ते व्यवस्थित रोल व्हायला हवेत। इतक्या कन्सिस्टन्सीमध्ये त्याला पातळ आणि चांगल्या प्रकारे शिजवायला हवं। बघू शकता चांगल्या प्रकारे पातळ असं ते बनवून तयार झालेलं आहे। साधारण 2 वाट्यासाठी आपल्याला 2 ग्लासाच्या वरच पाणी लागलेलं आहे। आता येथे आपण कढई घेतलेली आहे, त्यामध्ये अजिबात तेल वगैरे टाकायचं नाही, त्यामध्ये डायरेक्ट बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ते बुडाला चिटकलं जाणार नाही। आणखीन थोडंसं पाणी मिक्स करून टाकायचं आहे। अर्थातच आपल्याला याला बनवण्यासाठी 2 ग्लासाच्या वर पाणी लागलेलं मी आधीच सांगितलेलं आहे, इतकं पाणी त्याला आपल्याला लागणार आहे। व्यवस्थित आता याला आपल्याला ढवळत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ते कढईला चिटकलं जाणार नाही आणि करपणार नाही। जर करपलं तर त्याचा वास त्या पिठाला बसेल आणि खांडवी खातेवेळी चांगली लागणार नाहीत। चांगल्या प्रकारे आपल्याला त्यांना हटवून घ्यायचं आहे। बघू शकता मस्तपैकी गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत, त्यामध्ये स्मूथ असं बॅटर आपल्याला त्याचं हटवून घ्यायचं आहे। साधारण 10 ते 15 मिनिटं लागतात यांना व्यवस्थित बनण्यासाठी आणि 10 ते 15 मिनिटांनंतर बघू शकता चांगल्या प्रकारे पीठ हे आपलं घट्टसर झालेलं आहे आणि एक स्मूदीनेस त्याला तर आहेच, त्याचबरोबर व्यवस्थितही ते शिजलं गेलेलं आहे। बघू शकता चांगल्या प्रकारे हे बघा मऊपणा आलेला आहे, जसे क्रीम असते सेम त्या पद्धतीने बनवून तयार झालेला आहे। आता हे बनवून तयार झालेलं आहे, गॅस बंद करून घेऊ शकता। पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे, एकदम स्मूथ असं बॅटर याचं तयार झालेलं आहे, अर्थात व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आणि स्मूथली सुद्धा पडलं जातंय। अशा प्रकारेच आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। आता चला बनवून आपले खांडवे बनवायला सुरुवात करूयात। येथे आपण ताटली घेतलेली आहे, आपण याला तेल वगैरे अजिबात काहीच लावलेलं नाही। साधारण 1.5 पळी बॅटर यासाठी लागेल। मागून पुढून दोन्ही बाजूनी आपण हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे, पातळ एकदम पातळ असं त्याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर थोडंसं थंड असेल तर हातानेही आपण त्याला पसरवू शकता। इथे थोडंसं गरम आहे त्यामुळे मी चमच्याच्या मदतीने पसरवून घेते। अशा पद्धतीने सगळीकडून व्यवस्थित सेम प्रमाणात पातळ असं आपल्याला याला पसरवून घ्यायचं आहे। एका बाजूने पसरवून झालेलं आहे, दुसऱ्या बाजूने अशाच प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे। साधारण 2 वाटी बेसनाचे आपले 3 मोठ्या ताटल्या आणि एक छोटा प्लेट याबरोबर
बनून तयार झालेले आहेत. बघू शकता इतके सगळे खांडवी आपले ही बनवून तयार होणार आहेत. म्हणजे साधारण 2 वाटी बेसनापासून आपण किती खांडवी बनवू शकता याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. आता हे बॅटर व्यवस्थित थंड झालेलं आहे. खालून वरून दोन्ही साईडने आपण ते पसरून घेतलेलं आहे. थंड झालेलं आहे. आता त्यासाठी आधी फोडणी तयार करून घेऊयात. तिथे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. चमचाभर मोहरी टाकून घेतलेली आहे. आता त्या मोहरी चांगली कडकडली की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पांढरे तीळ टाकायचे, जेणेकरून ते दिसायला सुंदर दिसतील आणि चवही छान लागते. त्याचबरोबर कढीपत्ताही टाकून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता चला फोडणी थंड होते तोपर्यंत आपण त्यासाठीचे खांडव्याची रोल बनवून घेऊयात. चांगल्या प्रकारे आवडतील तितक्या प्रमाणात लांब आखूड आपल्या आवडीनुसार आपण त्याचे कट करून मारून घ्यायचे आहेत आणि त्यांना आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. बघू शकता आपण ताटलीला अजिबात तेल लावलेलं नाही, तरीसुद्धा एकदम छान प्रकारे हे रोल होत आहेत. अजिबात कुठेही चिटकले जात नाहीत. रोल काढल्यानंतर बघू शकता एकदम धुतल्यासारखी ताटली आपली दिसत आहे. अशा प्रकारे हे आपले खांडवे बनवून तयार झालेले आहेत. बघू शकता किती स्वच्छ असं निघतायत. अजिबात कुठेही चिटकलं जात नाही, तेही तेल न लावता. सो पीठ जर चांगलं शिजलं असेल तर अशा प्रकारे हे आपले खांडवे बनवून तयार होतात. अशाच प्रकारे सगळी खांडवी आपल्याला बनवून घ्यायची आहेत आणि मस्तपैकी फोडणी त्यावर आपल्याला द्यायची आहे. गरमागरम सर्व करू शकता. आवडीने घरचे लहान मुलं तर खूप आवडीने खातील. त्याचबरोबर मोठे आणि जर कधी नाश्त्याला दुसरं काही बनवायचं मन करत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. किंवा जर पाहुणे घरी कोणी येणार असतील, त्यांना नवीन डिश खाऊ घालायची असेल तरीही तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करू शकता. तर बघू शकता खांडवी बनवून तयार झालेली आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये याला सर्व करूया. रोल किती सुंदर पैकी बनलेले आहेत. एक चांगल्या प्रकारे कुठेही एकही रोल सुटलेला नाही, व्यवस्थित रॅप झालेला आहे. आणि बघू शकता चांगल्या प्रकारे असे सगळे रोल आपण बनवून घेतलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओज रेसिपीज तुमच्यापर्यंत येत राहील. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याची कमेंटही नक्की करून कळवत जा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. बघू शकता चांगल्या प्रकारे आपले हे खांडवे बनवून तयार झालेले आहेत. आता टाकून घेऊयात फोडणी. त्यावर दिसायला किती टेम्पटिंग दिसत आहेत आणि बघताच तोंडाला पाणी आणणारी आहेत. तर मंडळी बघा, रेसिपी नक्की ट्राय करून बघा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत नवनवीन रेसिपीसहित. तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे अन्न वाया घालू नका. धन्यवाद.